कशी होत नाही, अशी कशी होत नाही। We want युपी मध्ये होऊ शकतो, युपी मध्ये होऊ शकतो। We want युपी मध्ये होऊ शकतो। WCD एक्झाम अशी होत नाही, अशी कशी होत नाही। आपला परिचय द्या। आज तुम्ही ज्या संविधान चौकाचे आंदोलन करण्यात येत आहे, काय सांगणार तुम्ही आज? माझे नाव उज्ज्वल राजपूत। मी एक जलसंधारण अधिकारी या पदासाठी एक परीक्षार्थी म्हणून परीक्षेला गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी 20-21 फेब्रुवारी रोजी परीक्षा नियोजित होती। त्या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला, कारण की अमरावतीच्या ड्रीमलँड असोसिएट या सेंटरवरती चक्क अधिकारी लोक आणि काही विद्यार्थी यांना कॉपी पुरवण्यात आली। त्यांच्या हॉल तिकीटवरच उत्तरं लिहून देण्यात आले आणि त्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये, सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला। आम्ही हॉल तिकीटवर जेव्हा नाव लिहून आलं, तुम्ही ते बघितलं का स्वतः डोळ्यामध्ये? हॉल काय प्रूफ आहे तुमच्याकडे लिहून आलं यामध्ये? हॉल तिकीटवर जे उत्तरं दिले ते उत्तरं आमच्या परीक्षार्थींनी जे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते सरळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दाखवले आणि त्याचे पुरावे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आणि जलसंपदा मंत्री यांना सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही बघितलं का? हो, व्हिडिओ व्हायरल झाले। मग त्यानंतर काय माहिती, काय त्यांच्यावर ऍक्शन केलं का? त्या अधिकाऱ्यांवर ऍक्शन झालेली नाही। कंप्लेंट केली आहे का याची? FIR दाखल झालेला आहे। कंप्लेंट तुम्ही कुठे केली आहे? अमरावतीला, जिथं घोटाळा झाला, आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही कंप्लेंट करत आहोत, निवेदन देत आहोत की परीक्षा ही पुन्हा झाली पाहिजे WCDची। तुमचा परिचय सांगा। माझं नाव भारती विश्वास शास्त्रकार आहे आणि मी आपण कुठून आले? मी प्रॉपर नागपूर आहे। काय झालं तुमच्यासोबत? तुम्ही आज संविधान चौकाचे तुम्ही आलेला इकडे? झालं असं आहे, 20 आणि 21 तारखेला WCD डिपार्टमेंटची एक्झाम झालेली होती, पण त्या सेंटरवर जिथे तलाठी या अगोदरही तलाठी एक्झाम पेपरफुटी झालेलं होतं, तरी सरकारने मीन्स TCS आयननी पुन्हा एकदा तेच सेंटर दिलेले आहे आम्हाला। आम्ही काही दिवसा अगोदर सांगितलेलं होतं की आम्हाला हे सेंटर नकोय आणि आम्ही ट्विट पण केलेलं होतं, तरी सुद्धा सरकारने आमचं म्हणणं ऐकलेलं नाही आहे आणि 20 आणि 21 तारखेला एक्झाम घेतली आणि त्या सेंटरवर असं झालं की चक्क अधिकाऱ्याने एका स्टुडंटला चीट पुरवलेली आहे आणि त्या चीटवर ABCD स्टुडंट लोकांचे पेपर फुटलेले आहे, तुम्ही सांगू शकता? अंदाजे आम्ही असं काही सांगू नाही शकत, पण एक्झॅक्ट तिथे झालेलं आहे तेच आम्ही निश्चितपणे सांगू शकतो। तुम्ही जे स्टुडंट इथं संविधान चौकात तुम्ही जे आंदोलन करण्यात येत आहे, ते सगळे स्टुडंट हे कुठले लोक आहेत? आपण विदर्भाचे आहे, महाराष्ट्राचे का नागपूरचे? ते पूर्ण विदर्भाचे स्टुडंट आहे, काही गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा। तुमची एक्झाम कुठे झाली होती? एक्झाम ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये झालेली होती, पण जो पेपर कोणता आहे, कुठला? जो पेपरफुटी प्रकरण झालेला आहे तो अमरावती ARN ड्रीमलँड सेंटरमध्ये झालेला आहे। आता तुमची काय मागणी आहे TCS कडून? आता आमची एकच मागणी आहे की ही जी एक्झाम झालेली आहे WCD डिपार्टमेंटची, ती एक्झाम रद्द करावी आणि पुन्हा एकदा पारदर्शकपणे TCS यांनी आम्हाला ऑथराइज सेंटर द्यावा, हीच आमची एक मागणी आहे। आपला नागपूर शहरामध्ये 2 उपमुख्यमंत्रीच्या बंगल्या ऑफिस कार्यालय उघडलेले आहेत आणि एक CMच्या, तर तुम्ही या तक्रार केली आहे यांची? विद्यार्थ्यांनी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे की ही एक्झाम घेतली पाहिजे। ठीक, तुझे परिचय सांग। तर आपण डोळ्यावर पट्टे लावून संविधान चौकात जे आंदोलन करण्यात येत आहे या विषयात? सर, माझे नाव धीरज ढोणे आहे, मी गोंदियाचा आहे आणि हे डोळ्यावर आमचे पट्टी लावण्याचा उद्देश एकच आहे की सरकार जी आज अंधारात आहे, जिनी स्वतःचे डोळे बंद केलेले आहेत, त्यांचे डोळे उघडण्यासाठी आम्हाला आज सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून, कामं सोडून सगळ्या विद्यार्थ्यांना इथे येऊन आंदोलन करावं लागत आहे की जेणेकरून सरकारचे डोळे उघडले पाहिजे। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सुरुवात झाली
तेव्हा आमची सर फीस डायरेक्ट वाढवण्यात आली, जिथे 1000-900 रुपये फीस घेण्यात आली. सर जिथे पोरं घरून 2,000, 3,000 रुपये मागून बाहेर राहतात, अभ्यास करतात आणि स्वतःच्या खिशाला स्वतःच्या एक टायमाच्या जेवणाला मारून अभ्यास करतात आणि त्या विद्यार्थ्यांचे फीस 900, 1000 रुपये घेण्यात येते. आणि ते परीक्षा फीस एवढी घेतल्यानंतर सुद्धा इथे आमच्या ज्या डिपार्टमेंटची एक्झाम होत आहे त्या डिपार्टमेंटचे अधिकारी, मोठे अधिकारी स्वतः हा पेपर फोडण्यात येतात. आणि त्याच्यामुळे बाकीच्या विद्यार्थी जे आम्ही एवढ्या वर्षापासून जे अभ्यास करतो, 2-2, 4-4 वर्षापासून कुठे ना कुठे मन लावून अभ्यास करतो, तर त्यांचं आमच्या सगळ्यांचं एक प्रकारचे नुकसान होत आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही कुणाला डोळे वर करून दाखवायचे आणि की कुणाला प्रश्न विचारायचे हे आम्हाला कळत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही हे डोळ्यावर पट्टी ठेवली आहे. सर WCD एक्झाम झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. WCD एक्झाम झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. WCD एक्झाम झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. यूपीमध्ये होऊ शकते, महाराष्ट्रात का नाही. यूपीमध्ये होऊ शकते, महाराष्ट्रात का नाही. पुरोगामी महाराष्ट्रात. बंद करा, बंद करा.